आमदार महेश लांडगेंना एवढं रागवायला काय झालं? मुस्लिम बांधवांविषयी त्यांच्या मनात इतका रोष का? तर त्यांचे हात धडापासून वेगळे करू, त्यांचे डोळे काढू. सकल हिंदू समाज मेळाव्यात महेश लांडगेंकडून वादग्रस्त वक्तव्य. अहिल्यानगर येथील मढीमध्ये महेश लांडगे हे काय बोलून गेले? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे मुस्लिमांविषयी वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सुरुवातीला आमदार महेश लांडगे नेमकं काय म्हणालेत ऐकूया. मला या मतदानच नको, मला मतदानच नको. अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचं मतदानच नको. अरे जो संख्या जागेवर वोट बसवतो त्याचं मला मतदानच नको. अरे इथून पुढे आमदार नाही झालो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी, हिंदू धर्माच्या देश धर्मासाठी आम्ही सगळेजण प्रत्येक ठिकाणी जाणार, ही जागृती करणार. अरे आमचं काम काय फक्त लाईट गेटर पाणी रस्त्याचे का? आम्ही आमच्या सुविधा कवा देऊ, आम्ही आमच्या सुविधा कवा देऊ जेव्हा आमच्या धर्मातला प्रत्येक घटक सुरक्षित राहील त्यावेळेस देऊ. तर तो सुरक्षित नाही राहिला, या अक्षर बोर्डाच्या मागे गिळायला लागले आपल्या जमिनी, तर कसं आम्ही देणार ते? ऐकलत? अंगावर हिंदुत्वाची शाल पांघरलेले आणि स्वतःला हिंदुत्ववादी आमदार म्हणवणारे महेश लांडगे यांनी अचानक हे विधान का केलं? असं काय घडलं की इथून पुढं आमदार नाही झालो तरी चालेल, पण मला मुस्लिमांची मतं नकोत इथपर्यंत महेश लांडगे बोलून गेले. महेश लांडगे अलीकडं कट्टर हिंदुत्ववादी आमदार म्हणून स्वतःला पुढं करू पाहत आहे. याआधी देखील त्यांनी विकासाभिमुख हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कर्ता म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज हे वादग्रस्त विधान करून टोकाचा हिंदुत्ववाद दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मढी येथे नेमका काय वाद सुरू आहे, ज्या पोटी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं, जाणून घेऊया. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याच्या ग्रामपंचायतीनं केलेल्या ठरावामुळे मोठा वाद निर्माण झाला. या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं न लावून देण्याची भूमिका सरपंच संजय मरकड यांच्यासह काही हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. याच विषयावर भूमिका मांडण्यासाठी मढी येथे सकल हिंदू समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि याच मेळाव्यात लांडगे यांनी हे वादग्रस्त विधान केले. अहिल्यानगरमधील जुन्या पालिकेच्या वास्तूवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर वक्फ बोर्डानं दावा केलाय म्हणे. वक्फ बोर्ड काय हे मला आताच कळतंय, ते काय असतं हे मला माहीतही नव्हतं. वक्फ बोर्डाला खूप माज आहे. वक्फ बोर्डाला देवस्थानच्या ठिकाणी धंदा पाण्यासाठी जागा दिली, आता वक्फ बोर्ड मालक होऊ इच्छितोय असं लांडगेंनी आपल्या भाषणात म्हटलं. जुनी नगरपालिकेची जी वास्तू आहे त्याच्यावर सुद्धा दावा या वक्फ बोर्डाने केलाय. जिल्हा अधिकारी कार्यालय त्याच्यावर सुद्धा यांनी वक्फ बोर्डाने अधिकार केलाय. आता या पोलीस स्टेशनचा काही भाग आहे त्याच्यावर सुद्धा या वक्फ बोर्डाने अधिकार दाखवलाय. हे वक्फ बोर्ड तर मला आता कळायला लागलं. मला माहिती आहे वक्फ बोर्ड काय, मला माहिती नव्हतं, मला हल्ली कळायला लागलं. तर यांचा एवढा माज आहे की जसं ताईंनी सांगितलं जुनं मागायला व्यापारी मंडळाने राज्यकर्ते झाले ब्रिटिश, तसे यांनी आपल्या देवस्थानच्या जागेमध्ये आपल्या गावाल्यांनी दया करून काहीतरी त्यांना धंदा पाण्यासाठी जागा दिली. आता ते मालक होऊ इच्छितात.
इतकंच नव्हे तर पुढे जाऊन ते म्हणाले की निवेदक सांगत होता की मी खूप साधाभोळा दिसतो, पण मला कधी वाटतच नाही की मी साधाभोळा दिसतो. मी प्रशासनाला सांगतोय माझ्या पुढं पहिलवान लिहिलं जातं. ही कुठली शाळेची डिग्री नाही, ही डिग्री आम्हाला देव, धर्म आणि देशाचं रक्षण करण्यासाठी दिली आहे. आम्हाला राजकारण करून निवडून यायचं असतं तर मी जाहीरपणे म्हणतोय की मला मुस्लिमांचं मतदान नको. माझ्या माता बहिणींवर वाईट नजर टाकणाऱ्यांचं मतदान मला नको. वक्फ बोर्डासंदर्भात जर कोणती कठोर कायदेशीर कारवाई करणार नसाल तर आम्हाला वेगळे मार्ग आहेत. कुणाच्या दबावामुळं तुम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडेल असं वाटत असेल तर ज्या हातानं गायी कापता ते धडापासून वेगळे करू. ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे बघतात त्यांचे डोळेच काढून टाकू. आमचं काम फक्त लाईट, गटार आणि पाणी हेच आहे का? इथून पुढं आमदार नाही झालो तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्माच्या, देव, देश आणि धर्मासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार. पण मी हे नक्की सांगतो प्रशासनाला, माझ्या पुढे पहिलवान लिहिलं जातं. ही काय कुठली शाळेतली डिग्री नाही, ही काय कुठली एज्युकेशन मधली डिग्री नाही. ही डिग्री आम्हाला देव, देश, धर्म याचं रक्षण करण्यासाठी मिळालेली होती. 26/3/2025 ला आपल्याला या ग्रामपंचायतीनं पत्र दिले. किती? 26/3/2025 ला. तरी काही कापतात त्या हातच धडापासून वेगळे करू, त्या हातच धडापासून वेगळे करू. ज्या नजरा आमच्या आया बहिणींकडे जातात ते डोळेच काढून टाकू. महेश लांडगेंच्या वादग्रस्त विधानामुळं आता विनाकारण नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या या विधानाविषयी तुम्हाला काय वाटतं? हात तोडण्याची, डोळे काढण्याची जहाल भाषा एका आमदाराच्या तोंडी शोभते का? कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि पाहायला विसरू नका LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.